तारमादाच्या हद्दीची कागदपत्र लागली. हा पहा, ऐश्वर्या रायने खरेदी केलेल्या जमिनीचा उतारा. कायद्यामधनं पावाट काढण्यासाठी त्या जमिनीचं साठेगत केलेलं आहे आणि साठेगत केल्यानंतर केवळ साठेगतावर सातबाराच्या उतारावर लावा लागत नाही, त्याला पूर्ण खरेदीची झाली पाहिजे. पण सेलिब्रिटीज ऐश्वर्या राय, ट्विंकल खन्ना, अमर सिंग, त्यानंतर सचिन तेंडुलकर अशा सगळ्यांची नावं त्याच्यावर लागलेली आहेत. धुळे नंदुरबारमध्ये अशा 283 गुंतवणूकदारांनी 587 पवनचक्क्यांसाठी सुमारे 3000 कोटींपेक्षा जास्त पैसे गुंतवले. या दोन जिल्ह्यातील सुमारे 1 लाख हेक्टर जमिनीचे सुझलॉन कंपनीने जवळपास 375 कोटींचे साठेगत तयार केले आणि इतर शेतकऱ्यांना तसंच सेलिब्रिटीजना फसवत ही जमीन या बड्या झेंडांना 10 पट किमतीने विकली. सर्वात हास्यास्पद म्हणजे ही जमीन खडकाळत या जमिनीत काही उगवत नाही असा उल्लेख त्या प्रतिज्ञापत्रात आहे. त्याला जोडलेल्या 7-12 उतार्यावर या जमिनीत भुईमूग आणि बाजरीचं उत्पन्न होत असल्याचं स्पष्टपणे उल्लेख आहे. असं असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसून हे व्यवहार झालेच कसे असा खडा सवाल विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केलाय. अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरू असं त्यांनी म्हटलंय. जमिनीच्या कंपनीसाठी सुझलॉन कंपनीसाठी महाराष्ट्र शासन कायदा वेगळा ठेवत आहे आणि कालच्या अधिवेशनामध्ये कोट्यावधी रुपयांचा आम्ही पाऊस पाडतोय असं दाखवणार हे नकली शासन, नाटकी शासन, हे फसवं शासन सर्वसामान्य बौद्ध बांधवांनी आदिवासींना कशापर्यंत फसवत आहे ते पुन्हा एकदा समोर दाखवत आहे. सुझलॉन कंपनीनं केलेल्या या घोटाळ्यात समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर आदी अडचणीत येऊ शकतात. गरजेपेक्षा जास्त पैसे झाले की त्याचं काय करायचं असा प्रश्न नेहमीच या बड्या मंडळींना पडतो. त्यामुळे अशा प्रकल्पात पैसे गुंतवून हे सेलिब्रिटीज मोकळे होतात. पण खरा प्रश्न धुळे नंदुरबारमध्ये त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. कवडीमोल किमतीने विकल्या गेलेल्या त्या सोन्यासारख्या जमिनीला योग्य मोबदला मिळेल का हेच पाहिजे. मंगेश जुटे, स्टार माझा, मुंबई.